नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। प्रीमिक्स वाले गुलाबजामुन कसे बनवायचे एकदम परफेक्ट ते दाखवणार आहे। हे इन्स्टंट मिक्स गुलाबजामुन आहे। तर इथे मी दूध घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी। एकदम थोडं थोडं दूध टाकायचं आहे। पीठ एकदम असं प्लेन मळायचं आहे। जर पिठावर क्रॅक असले तर पुन्हा थोडंसं दूध टाकून मळून घ्यायचं। आता हे पीठ छान मळलं गेलेलं आहे। पिठाला झाकून ठेवूया। आपल्या कपड्यांनी पण झाकून ठेवू शकता। गुलाबजामुन साठी पाक बनवून घ्यायचा आहे। तर इथे मी 3 वाटी टाकणार आहे साखर। आणि याच्यामध्ये 2 ग्लास टाकायचे पाणी। तर याला पण 5 मिनिट झालेले आहेत ठेवून। लहान मोठे जसे बनवायचे तसे बनवू शकता। तर बघा गुलाबजामुनला थोडे पण क्रॅक आलेले नाहीये। एकदम प्लेन गुलाबजामुन आहे। तर पूर्ण गुलाबजामुन मी बनवून घेतलेले आहेत। इथे आपल्याला 1 तार किंवा 2 ताराचा पाक बनवायचा नाही, फक्त साखरला विरघळून घ्यायचा आहे। तर साखर पूर्ण विरघळली आहे आणि पाक छान तयार झालेला आहे। गरम झाल्याच्या नंतर स्लो फ्लेमवर फ्राय करायचे आहे, नाहीतर एकदम फास्ट गॅसवर आपण गुलाबजामुन तळले तर काळे होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात। तर आरामात स्लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहे। जास्त काळा कलर करायचा तर काळा करू शकता, किंवा या रंगावर तळायचे तर या रंगावर पण तळू शकता। गरम गरम गुलाबजामुन आहेत तर हे पाकामध्ये टाकायचे। गुलाबजामुनला 5-10 मिनिट झाकून ठेवू, मग बघा कसे डबल गुलाबजामुन होतात। गुलाबजामुनला झाकून ठेवून 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। तर बघा गुलाबजामुन कसे फुगून डबल झालेले आहेत। बघा खूप छान असे गुलाबजामुन झालेले आहेत। गुलाबजामुन सर्व करण्यासाठी तयार आहेत। घेऊया सर्विंग डिश मध्ये। मी याच्यामध्ये काहीच केसर वगैरे काहीच टाकलेलं नाहीये। बघा एकदम सॉफ्ट असे गुलाबजामुन आहेत। एक गुलाबजामुन तोडून दाखवते। तर रक्षाबंधन स्पेशल इन्स्टंट गुलाबजामुन कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा, आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।